गेल्या 3 दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडतोय। विशेषतः सोलापूर शहरात जो आहे तो गेल्या 3 दिवसांपासून पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे सोलापूरकरांची चांगलीच फॅप्या उडालेली देखील आपण पाहिले आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वीच सोलापूर शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 ते 4 तासामध्ये तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली होती आणि त्यामुळेच नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी देखील शिरलं होतं। त्यातून नागरिक सवरता आहेत न तोपर्यंतच आज पुन्हा एकदा खरं तर आता दुपारच्या 3 वाजलेले आहेत, मात्र आपण जर पाहिलं तर अक्षरशः रात्र झाल्याचं चित्र जे आहे ते आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि धुवाधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय। खरं तर दृश्यमानता सुद्धा कमी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच सोलापूरकरांना आता पुन्हा एकदा पावसाचा जो आहे तो सामना करावा लागतोय। खरं तर अवर्षणग्रस्त असलेला सोलापूर जिल्हा यंदाच्या वर्षी मात्र जोरदार पावसामुळे कायम चर्चेत राहायला देखील पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच सोलापूरकरांना आता पुन्हा एकदा पावसाचा सामना जो आहे तो करावा लागतोय। खरं तर सोलापूर शहर असेल, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला पाहायला मिळालेला होता। मात्र असं असताना आता पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी ज्या आहेत त्या बरसताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच सोलापूरकरांची चिंता मात्र पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळते, कारण 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सोलापूरकरांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते गेलेलं होतं। आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती निर्माण होते की काय असा प्रश्न या पावसाच्या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर तुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।